उद्धव ठाकरेंनी काल साईबाबांच्या शिर्डीत जी राजकीय गोगली टाकली आहे त्यामुळे शिंदे गटाच्या पोटात गोळा आला। ठाकरेंनी शिर्डी दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदासाठी जाहीर केलेला पाठिंबा आणि स्वतःला त्यांचं हितचिंतक म्हणून घेणं हा केवळ एक पॉलिटिकल स्टँड नसून भविष्यातील एका मोठ्या राजकीय खेळीची नांदी मानली जाते। 2019 पासून दोन टोकांना गेलेले हे दोन नेते तूर्त तरी एकमेकांच्या जवळ येण्याची चिन्हे नसली तरी भविष्यात ते सोबत येणार नाही असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला आणि त्यांच्या उधळलेल्या वारूला रोखणं हेच ठाकरेंचं उघड उद्दिष्ट आहे। त्यामुळे वेळप्रसंगी फडणवीसांना जवळ करून राज्यात काही वेगळी समीकरणं तयार करता येतायत का याची उद्धव ठाकरे लिटमस टेस्ट घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मुठीत पाणी धरून ठेवणं जेवढं अवघड आहे तेवढंच अवघड पक्षातल्या आमदार, खासदार आणि नेत्यांना पक्षात थांबवणं उद्धव ठाकरेंसाठी दिवसेंदिवस जड जाऊ लागलंय। आजच वरळीवर म्हणजेच आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात बऱ्यापैकी होल्ड असलेले त्यांचे निकटवर्तीय नेते सचिन अहिर यांनी महायुतीची वाट धरत उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानं ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का सहन करावा लागलाय। ठाकरेंच्या पक्षाची गळती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। त्यामुळे ही गळती रोखून लवकरात लवकर पक्षातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय भविष्याबाबत आश्वस्त करणं हे ठाकरेंसाठी नवं आव्हान ठरतंय। त्यामुळेच ते आता थेट भाजपशी जुळवून घेण्याच्या तयारीत असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंनी काल शिर्डीत अचानक भाजपबाबत मवाळ भूमिका घेतल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। आम्ही दोन कोपऱ्याला झाल्यामुळे मध्ये सर्व गोंधळ करत आहे असं विधान करून ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटालाही आडे हात घेतलं। ठाकरेंचा हा डाव वरकरणी सहानुभूतीचा वाटत असला तरी त्यामागं अत्यंत हुशार राजकीय रणनीती दडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देताना ठाकरेंनी फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्याच केंद्रीय नेतृत्वावर आणि अमित शहांवर निशाणा साधलाय। 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हेच सर्वात मोठे राजकीय शत्रू ठरलेत। फडणवीसांशी जवळीक साधून किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवून महायुतीमध्ये संशयाचं वातावरण निर्माण करणं जेणेकरून शिंदे फडणवीस यांच्यात दरी निर्माण होईल हा ठाकरेंचा प्रमुख हेतू दिसतोय। महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती जर देशाचा पंतप्रधान होत असेल तर पाठिंबा द्यायला काय हरकत आहे असं म्हणून ठाकरेंनी मराठी अस्मितेचं कार्ड खेळत त्या माध्यमातून आपला राजकीय हेतू साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। ठाकरेंनी फडणवीसांकडे थेट मैत्रीचा हात पुढे केला तर याचा मोठा फटका महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शरद पवार गटाला बसू शकतो। परंतु ठाकरेंना आता महाविकास आघाडीची चिंता वाटत नाही, कारण खुद्द शरद पवार गटच विलीनीकरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे। राजकीय चर्चेनुसार शरद पवार गटाच्या काही नेत्यांची काँग्रेसमध्ये तर काहींची भाजपमध्ये विलीन होण्याची इच्छा आहे। अशा अनिश्चित राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाला नवी उभारी द्यायची आहे। अशात काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा त्यांना भाजपशी जुळवून घेणं जास्त सोयीचं वाटतंय। भाजपमधीलच एका गटाला फडणवीसांचे पंख छाटायचे आहेत असा आरोप ठाकरेंनी केल्यानं भविष्यात जर भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र आले तर शिंदेंच्या शिवसेनेचं राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं याची पूर्ण जाणीवही शिंदेंना आहे। त्यामुळेच त्यांनी ठाकरेंच्या या वक्तव्याला पुतना मावशीचं प्रेम म्हणून टीका केली आहे। शिंदेंचा पूर्ण डोलारा हा भाजपच्या पाठिंब्यावरच अवलंबून आहे। भाजपनं आपला वरदहस्त शिंदेंच्या डोक्यावरून काढला तर जे आता त्यांच्या पक्षात दिसतंय ते कधीही त्यांची साथ सोडतील हे खुद्द त्यांनाही कळणार नाही। एवढं भरभरून देऊन जे ठाकरेंचे होऊ शकले नाही ते शिंदेंचे काय होणार हा प्रश्न कायमच आहे। त्यामुळे ठाकरे आणि भाजपची जवळीक शिंदेंसाठी डोकेदुखी ठरू पाहते। सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत उद्धव ठाकरेंसमोर आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पक्षाला उभारी देण्यासाठी प्रामुख्याने 3 पर्याय आहेत। 1. महाविकास आघाडीमध्येच राहून पडद्याआड भाजपशी जुळवून घेणं। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्येच राहून भाजप विरोधातील आपल्या टीकेची धार कमी करू शकतात। भाजपशी बिघडलेले संबंध पडद्याआड सुधारून शिंदेंना कोंडीत पकडू शकतात। यातून भाजप हा प्रत्यक्ष मित्र होऊ शकला नाही तरी त्याला शत्रू तरी नको करायला असा स्टँड उद्धव ठाकरे घेऊ शकतात। 2. भाजपसोबत बॅक चॅनल चर्चा आणि छुपा पाठिंबा। एकाच विमानातून झालेला प्रवास असो की शिर्डीतील विधान
हे पाहता ठाकरे आणि भाजप विशेषतः फडणवीस यांच्यात पडद्याआड काही सूत जुळवण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून होऊ शकतो। आगामी काळात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर एकनाथ शिंदेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे गटाकडून पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय खुला ठेवला जाऊ शकतो। 3. 2029 पर्यंत वेट अँड वॉच। ठाकरेंनी पुढे केलेल्या मित्रत्वाचा हात भाजपनं शिंदेंच्या दबावामुळे नाकारला तर ठाकरे 2029 पर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेऊ शकतात। आगामी निवडणुकीपर्यंत राज्याच्या राजकारणात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असेल। त्यावेळच्या राजकीय सोयीनुसार ठाकरे आपली पुढील रणनीती ठरवू शकतात। या दरम्यान ते स्वतंत्र राहून आपला पक्ष वाढीस लावू शकतात, पक्षाची बांधणी करू शकतात। शिवाय राज ठाकरेंसोबतची युती केवळ मुंबई पालिकेपुरती मर्यादित न ठेवता तिचा विस्तार राज्यात करू शकतात। थोडक्यात सांगायचं तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना घातलेली ही साद केवळ जुने वाद विसरण्यासाठी नाही तर राजकारणाच्या बुद्धिबळावरील एक अत्यंत विचारपूर्वक टाकलेली चाल आहे। भाजपला विरोध करण्यासाठी 2019 साली ठाकरेंनी काँग्रेसची साथ घेतली होती। आता शिंदेंना धोबी पछाड देण्यासाठी ठाकरेंना पुन्हा एकदा भाजपची साथ गरजेची वाटू लागली। तेव्हा निशाण्यावर भाजप होता, आता निशाण्यावर भाजपनंच मोठे केलेले शिंदे आहेत, एवढंच यात अंतर। ठाकरेंनी शिर्डीत टाकलेली गुगली कोणाची विकेट घेणार हे येणारा काळच ठरवणार। मी आधी म्हटलं होतं, ठाकरेंनी थोडी तत्व, नीतिमत्ता, विचारसरणी बाजूला ठेवून एक प्रॅक्टिकल राजकीय नेता म्हणून जर वागायला सुरुवात केली तर उद्धव ठाकरे जे जिंकू शकतात ते कदाचित कुणीही जिंकू शकणार नाही। भाजप आणि काँग्रेसमध्ये आतापर्यंत 36चा आकडा राहिला, मात्र तरी सुद्धा अनेक काँग्रेसचे लोक जे आहेत ते भाजपनं आपल्या पक्षात घेतले। राष्ट्रवादी सोबत कधीही युती शक्य नाही 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 असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत हात मिळवणी करून राष्ट्रवादी काँग्रेस सोबतही युती केली। थोडक्यात भाजपच्या तोंडाला सत्तेचं रक्त लागलंय। मग ते बघणार नाहीयेत की समोरचा नेमका प्राणी कोण आहे किंवा समोरचा मग पक्ष कोणता आहे। सत्ता टिकवायची असेल तर ते कुणाशी हात मिळवणी करू शकतात, हा मेसेज मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी महाराष्ट्राला दिला। आता उद्धव ठाकरेंना एक प्रॅक्टिकल राजकारणी होऊन विचार करायचा आहे आणि भाजप सोबत एक हात किंवा एक पाऊल पुढे टाकायचं। लगेचच जो काही शिंदेंनी खेळलेला डाव आहे त्या सगळ्या खेळावरती पाणी फिरतंय। आता पाहण्यासारखं आहे की शिंदेंनी फडणवीस आणि ठाकरेंना ओव्हरटेक करून ते फार पुढे निघून गेलेत की अजूनही फडणवीस आणि ठाकरेंच्या आवाक्यात शिंदेंना रोखणं। या मुद्द्यावर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।